गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या 2 तरुणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे। निकी कुमार शहा आणि कुलदीप मंडल असं या तरुणांची नावं आहेत। बिहारहून दोघे गांजा घेऊन कल्याणला आले होते। कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर ट्रेन आली असता आरपीएफ जवानांना या दोघांवर संशय आला। जीआरपीच्या मदतीने आरपीएफ जवानाने जेव्हा त्यांच्या जवळील गोणीची तपासणी केली त्यामध्ये 20 किलो गांजा आढळून आला। हा गांजा कोणासाठी आणला गेलाय त्याचा तपास आता कल्याण जीआरपी पोलिसांनी सुरू केलाय। मी पोलीस निरीक्षक एलबी चव्हाण, नेमणूक कल्याण पोलीस दिनांक 1/6/2026 रोजी रात्रपाळी PSI खोंडे यांनी कळवलं की सकाळची जी कोणार्क एक्सप्रेस आहे आपची गाडी, या गाडीमध्ये 2 सस्पेक्टेड व्यक्ती पकडलेले आहेत आणि आरपीएफ या स्टाफने कळवले आहे की बा आम्हाला मदतीची गरज आहे। त्यावेळी PSI खोंडे आणि स्टाफ हे सकाळी कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर गेले आणि त्या ठिकाणी आरपीएफने 2 सस्पेक्टेड व्यक्ती पकडले होते आणि त्यांना ते ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता तर ते उडवडीचे उत्तर देण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या कडे असलेल्या बॅगेमध्ये काही अंमली पदार्थ असल्याचा आम्हाला संशय वाटत असल्याने आणि सदर प्लॅटफॉर्मवर गर्दी असल्या कारणाने आम्ही सदर आरोपी पोलिसांना आणून त्याची झडती वगैरे घेतली असता त्यांच्याकडे 20 किलो गांजा मिळून आला आणि आरपीएफचा जवान यांची फिर्याद घेऊन आम्ही तो रितसर गुन्हा दाखल केला आहे आणि 2 आरोपी अटक केलेला आहे। पुढे तपास करीत आहोत। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।